सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबातील सदस्यांना वास्तव्यासाठी पक्क घर देऊ असा शब्द शिवसेना शिंदे गटाने दिला होता। अखेर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या संकल्पनेतून देशमुख कुटुंबियांच्या घराचं भूमिपूजन काल पार पडलं। श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत श्री शिवाजी महाराज, भगवान महाराज यांच्यासह जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक, स्वप्नील गलदर यांच्या हस्ते देशमुख कुटुंबियांच्या घराचं काल भूमिपूजन पार पडलं। देशमुख कुटुंबाचं जे दुःख होतं, ज्या दिवशीपासून ह्या देशमुख कुटुंबावर दुःख झाले त्या दिवशीपासून एकनाथजी शिंदे साहेब असतील, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, शिवसेनेचे सर्व मंत्री असतील, नेते असतील, आम्ही सगळे तिन्ही जिल्हा प्रमुख, आमचे सर्व पदाधिकारी मी पहिल्या दिवशीपासून देशमुख कुटुंबाबरोबर आहेत आणि प्रत्येक वेळेस अडीअडचणीला जे त्यांना गरज लागेल त्यावेळेस आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून म्हणून या ठिकाणी उभा राहिलो। म्हणून एकनाथजी शिंदे साहेब आमच्या पक्षाचे प्रमुख नेते आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी शिवसेनेच्या वतीनं देशमुख कुटुंबांना घर बांधून द्यावं अशी त्यांची इच्छा होती। आम्ही त्यानंतर देशमुख कुटुंबाची परमिशन घेतली, त्यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर त्या दुःखामध्ये म्हणजे त्यांना काय बोलावं हे सुद्धा सुधरत नव्हतं, पण आपलं एक कर्तव्य आहे म्हणून, एक बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून शिंदे साहेबांनी आदेश केले आम्हाला आपल्या पक्षाच्या वतीनं, त्यांच्या वतीनं या ठिकाणी आपण घर बांधून द्या म्हणून आम्ही या ठिकाणी आज भूमिपूजन ठेवलं। त्यासाठी नारायणगडचे आमचे महंत आणि त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सर्व सहकारी शिवाजी महाराजांच्या हाताने आम्ही या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील, गावातील वडीलधारी मंडळी असतील, त्यांच्या सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी भूमिपूजन केलं। अशा पद्धतीचं आणि त्यामध्ये खाली 2 बेडरूम, 1 हॉल, किचन आणि त्याचप्रमाणे वर म्हणजे 2 मजली घर राहील आणि त्या पद्धतीनं सर्व आतली सुविधा ज्या आहेत ते सर्व आम्ही शिवसेनेच्या वतीनं एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, श्रीकांतजी शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी तिन्ही जिल्हा प्रमुख आम्ही या ठिकाणी काम करतो। या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आता एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून 2 मजली इमारत सुसज्ज अशी सर्व सुखसुविधांनी युक्त अशी इमारत या ठिकाणी उभी केली जाणार आहे आणि ती देशमुख कुटुंबाच्या स्वाधीन केली जाणार आहे। काय वैशिष्ट्य असणार आहे, किती दिवसात पूर्ण होईल असं शब्द दिलाय? 2 ते 2.5 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही शब्द दिला आणि ते 1 ते 2.5-3 महिन्यामध्ये ही इमारत पूर्ण उभी राहून त्या ठिकाणी देशमुख कुटुंबाच्या स्वाधीन करण्यासंदर्भात आमचे प्रयत्न आहेत।